बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिलेत। शाई पुसली जाते असे काही व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे। शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्यात। मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली जात असल्याचा मतदारांमध्ये संशय आहे आणि त्यावरून विरोधकांनीही आरोप केले। ही शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। थिनरने ही शाई पुसली जात असल्याचं याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं। कसं काढता येतं ते तर एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आदेश दिलेले आहेत, चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पालिका आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि आता त्वचेला गडद लागेल, गडद रंग लागेल अशा पद्धतीने शाई लावा असे आदेश देण्यात आलेले आहेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, पालिका आयुक्तांचे आदेश नेमके काय आहेत? आपण बघतोय की सध्या जे मतदान सुरू आहे, मतदानानंतर जी शाई सध्या मतदारांच्या हातावर लावली जाते ती तात्काळ पुसली जाते, डेटॉलच्या माध्यमातून ती शाई पुसली जाते असे आरोप होत आहेत। त्या संदर्भातील व्हिडिओ हे देखील समोर आलेले आहेत आणि आता या सगळ्या संदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यांनी हे देखील मान्य केले की अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांना देखील आलेले आहेत, मात्र शाई पुसली जात नाही तर ती तिखट होते। मात्र असं असतं ते त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यासोबतच जे मतदान केंद्रावरचे अधिकारी आहेत त्यांनी गडद शाई लावण्याचे आदेश हे दिलेले आहेत। आपण बघतोय की सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.